मी गजानन मेवार, जिल्हा नांदेड। माझी 2 एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता, आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे। ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं, हा सांगतात। आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत। हा सगळा त्यांचा षडयंत्र आहे। इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ भूलथापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला, हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला, शिंदे साहेबांनी सांगितला आणि सर्वांनी सांगितलं आणि इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला? तुमचे स्वप्न साकार करण्याकरता, तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता? आमचे स्वप्न नाहीत का? आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का? आम्ही काय करावं याचे? तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही सगळे तुमचे लेकरं बाळं फॉरेनला शिकतील आणि आमचे लेकरं बाळं साधा जिल्हा परिषद तरी शिकू द्या। ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेता असाल तर आम्ही काय करावं? कसं जगणार आम्ही? हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय? अरे मनातून आम्ही बोलतो, आमचा तडजोड तुम्हाला लागल। तुम्ही आमचा घात करू नका, ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे। आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही, शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका, हे लक्षात ठेवा। आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो। शेतकऱ्याचा तडजोड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही, हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार।